सो तर पब्लिक सगळ्यांना जय श्रीराम भाई. आज दुसरा दिवस आहे. काल रात्री थोडा थंडा पिऊमा घसात सर्दी झाली भयंकरवाली. सिक्कीममध्ये थंडी तर फुल आहे भाई. आता आपण चाललोय नथुला बॉर्डर आणि चांगुला लेक करायला. म्हणजे दोन्ही पण बर्फाचे ठिकाण आहेत. बर्फ भेटला तर ठीक, नाही तर मग नाही. बट ठीक आहे, थंडी खूप आहे, मजा खूप येईल आणि तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग. अँड बघू आता पुढे कसं काय होईल. सकाळी मॉर्निंगच्या झाल्या आणि ब्लॉग स्टार्ट केला आहे आपण. सो कंटिन्यू राहा. हे बघा भाई, परमिटसाठी थांबलेलो आम्ही. याला आमचा 1 तास गेला. 9 वाजले. गाईज व्ह्यू दाखवू का? व्ह्यू बघा भाई, व्ह्यू. काय भारी आहे, काय भारी आहे. आम्ही दिसतो का? हे कांचनगंगा आहे. शूटिंग कांचनगंगाचं टोक आहे. हवाओं में बहेंगे, घटाओं में रहेंगे, तू बरखा मेरी, मैं तेरा बादल पिया. She said I love you now, I don't want. I just want you to be happy, you know. तू बरखा मेरी, मैं हॅलो. से हाय. से हाय. गिव मी युअर मनी. शुड आय टेक दिस? बाय 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 बाय. काहीच याक हा ॲनिमल मी पहिल्यांदा बघितला लाईफ मध्ये. आणि काही ह्यूज आहे भाई, बघायला एकदम खतरनाक भाई. एकदम बीच में पहाड़ में एकदम मजा आ रहा है मेरे को. तो अकेला हूँ मैं. बाकी सगळे वेगळे वेगळे कडे गेलेत. आपण एकटाच मस्त मजा घेतोय. अर्धे बसलेत. चांगुला लेक किती डोंगरावर आलाय गाईज, मी सांगू पण नाही शकत. एवढ्या डोंगरावर आलो, एकदम एंड ऑफ द पॉइंटला. अजून वरती पण जायचं आहे. एवढ्या डोंगराच्या एकदम वरती कितीतरी फीटवर येऊन लेक आहे भाई. फेमस लेक इन सिक्कीम. सुना है, सुना है. गाणी डायरेक्ट हिट होते भाई. कारण की बघा ना, इकडे ना जवान लोकांचे, आपले लीडर्स लोकांचे काही मेमरीज आहेत, स्टॅच्यूज आहेत. बाबा हरभजन श्रीनी. वा, ब्युटिफुल प्लेस आहे एकदम. तुम्हाला माहित आहे का, सगळीकडे तुम्हाला एक सांगू गोष्ट, तुम्ही पण बघितलं असेल का, माझ्या ट्रिपला हर एक जण म्हणजे डोकऱ्यांपासून ते जवानपर्यंत सगळे फोटो घेतात. इवन मी पण. कोणाला शौक नाही फोटोचा, व्हिडिओचा. बट त्याच्या मागे पण ना रिझन्स असतात 2. यो जो गॅजेट आहे मोबाईल, जो एक अशी मेमरी कॅप्चर करतो जी म्हणजे वाईट पण आहे आणि चांगली पण आहे. वाईट तर माहिती आहे सगळ्यांना, ते तर जाऊन दे. बट एक माझं यूट्यूब चॅनलच बघा. एक्झाम्पल, मी आज जे व्लॉग बनवेन, ट्रॅव्हलचे व्लॉग असतील, घरातले व्लॉग असतील, ते एक मेमरी म्हणून यूट्यूबला आहेत. ते जर मी 20-25 वर्षानंतर पण जर लोक बघतील किंवा स्वतः मीच बघेन, तर कसा वाटेल भाई. का मी या वयात इकडे जाऊन आलोय, या वयात मी सिक्कीमला गेलेलो, या वयात गुजरातला गेलेलो. एकदम बेस्ट वाटेल. मग ते एक बेस्ट थिंग आहे का मोबाईल एक अशी चीज आहे ती कॅप्चर करून ठेवते चीज.
मग बघितल्यावर आपल्याला आठवण राहते हा. मग ते एक व्हॅल्युएबल आहे का भाई, फोटो काढा, टाइम द्या स्वतःला आणि एक मेक शुअर भाई लाईफ जगा. मजा आहे खरंच. इंडिया खूप खूप सुंदर आहे भाई. ये अपना पूरन भाई हम लोग को घुमा रहा है. थैंक यू भाई. को और क्या बोलना चाहोगे आप? हाँ? आप लोग भी घूमना है सिक्किम, इतना अच्छा है. आप लोग कैसा लगे सिक्किम? सिक्किम तो भाई बढ़िया है, बहुत बढ़िया है. अभी तो बाकी है और 2 ही दिन घूमा, खाली पेलिंग दार्जिलिंग वगैरह सब बाकी है. पब्लिक को बोलो लाइक शेयर सब्सक्राइब करो आपके लैंग्वेज में. तपाईँहरूले जब उहाँको हेर्नुहुँदैछ नि, तपाईँ लाइक कमेन्ट सेयर एन्ड सब्सक्राइब गरिदिनु होला. सब्सक्राइब होऊन दिला रो. थैंक यू. और या अपना रोशन भाई. लड़के का पोता है. हाय, पहला हाथ मिलाओ ठीक से. कुछ हेलो. न्यूज बताओ. अरे अपना जीनस भाई, हेलो बोलो. हेलो. सबका इंट्रोड्यूस कर दिया, बाकी कुछ बच्चे कुछ है जो जाने दो. पहाडीचे पब्लिक भाई सगळे चुम्मा आहेत बघा. वाईट माणसं आणि चांगली माणसं सगळीकडे आहेत, ढोकालीपासून मुंबईपासून ते सिक्कीमपर्यंत. पण खरंच एक केरळची माणसं मी नाही ऐकलेत, पहाडी माणसं जाम गोड आहेत. चला, भारत श्रेष्ठ भारत, अखंड भारत. तू कुठं बसते? मी इथं बसतो. बस चला मग. इकडे काही चायना बॉर्डर आहे वरती आणि हा एक लास्ट मंदिर आहे. आणि धुकाच धुका आहे भाई, फुल काय दिसत नाही. हा, इथं काढायची बुटा. क्या रखा है मतलब? सर जो फोटो तो अभी वो नहीं है ना, फोटो जो बाबा जी की फोटो है ना, हाँ. वो खत्म हो गई सर. अच्छा, और मतलब शॉप था एक बाय करने का. हाँ. ओके. काय मस्त लिहिलं ना गाईस, एक भारत श्रेष्ठ भारत, अखंड भारत. काही पण धर्म असून दे, हिंदू असून दे, मुस्लिम असून दे, सीख असून दे, काही असून दे, फर्स्ट वी आर इंडियन्स. सगळे आर्मी पहिला भारतासाठी लढतात. वेगळाच आहे रे यार. किती बघा ना थंडी आहे आणि या थंडीमध्ये हे लोक राहतात भाई. आणि त्या बाबांची काही स्टोरीज एकदम इंटरेस्टिंग आहे. म्हणजे लाईक आता त्यांची ही समाधी टाईपच आहे काहीतरी, त्यांचं सामान वगैरे ठेवलेलं आहे. तर हे इकडनं उचलून काही त्यांची शिफ्टिंग असते, मग दुसरीकडे शिफ्ट करतात. जर इंडियन आर्मी झोपली ना तर रात्री झोपेत येऊन त्यांना जागवतात, त्यांना चापड वगैरे मारतात. अशा काहीतरी स्टोरीज आहेत ते बोलतात, मी ऐकल्या. वे मोर इंटरेस्टिंग आहे भाई. बाकी थंडी तर मजबूत आहे भाई, मजबूत थंडी आहे. वरनं बघा भाई कसा दिसतोय, एकदम मस्त. जास्त स्काय नाही, एकदम क्लाउड्स. चलो, तो आपला लास्ट डेस्टिनेशन होता. एक ती चायना बॉर्डर राहिली, ती एंट्री नाही देते तिकडे कुठे कोणालाच. त्यावेळी लोकांनी कॅन्सलच केला, कारण की एंट्री नाही. जे मिलिटरीचे गव्हर्नमेंटचे रूल आहे त्याच्या पुढं जाऊच शकत नाही. तर ठीक आहे, आता घरी जाऊ. मग मी तर झोपणार आहे भाई ताणून. सकाळी लवकर उठलो आहे 5ला. आणि मग बघू पुढे काय होईल. कंटिन्यू राहा सिरीजमध्ये. आय होप तुम्ही मजा करसाल. चलो, खूप कसं वाटतंय? थंड वातावरण. आणि आपले कपल आहेत, म्हात्रे कपल. पुदिना आणि सेम ना, एकदम फास्ट. क्रिएटिव्हिटी आहे. मोबाईलमध्ये ना खरंच भाई डोळ्यांनी बघायला मजाच वेगळी आहे.